सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक 26 मधील वाकड परिसरातील संस्कृती आर्केड या सोसायटीमध्ये. या ठिकाणचे नागरिक आपल्या सोबत, त्यांच्याशी बातचीत करूयात. काय नेमकी परिस्थिती या प्रभागामध्ये, त्यांच्याकडनं आढावा घेणार आहोत. दादा नमस्कार, काय नाव आपलं? नाव प्रशांत जोगे. काय एकंदरीत परिस्थिती आहे? आपण पाहतोय 17ला निवडणूक लागली, 22ला त्या नगरसेवकांची टर्म संपली, जवळजवळ 4 वर्ष या ठिकाणी प्रशासक राज होतं. कशा पद्धतीची कामं आपल्या प्रभागात झालेली आहे, किंवा अशी कोणती कामं जी तुम्हाला अपेक्षित होती मात्र ती झालेली नाही? सुरुवातीला जोपर्यंत टर्म होती महानगरपालिकेची तोपर्यंत कामं होत होती, पण 22 नंतर जे काय 3-4 वर्ष गेलेले आहेत त्या पिरियडमध्ये सगळ्या प्रभागाचा जो विकास होता तो जी स्पीड पाहिजे होती ती स्पीडने होत नाही. कारण की हा जो प्रभाग आहे म्हणजे वाकड विभाग, त्याच्यात खूप डेव्हलपमेंट एक्सपेक्टेड आहे आणि त्या डेव्हलपमेंटच्या आधारात तेवढी स्पीड होती नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की आता जे इलेक्शन लागलेलं आहे त्याच्यामधून याच्यात जे नगरसेवक निवडून येतील त्याच्यामुळे आपल्याला जास्त स्कोप मिळेल आणि फास्ट डेव्हलपमेंट होईल या विभागाचं. तुम्ही म्हणताय प्रशासक राज होता त्यावेळेस कामं तुम्हाला अपेक्षित होती, मात्र तेवढा वेग आला नाही. आता अखेर निवडणुका लागलेल्या आहेत, अनेक इच्छुक उमेदवार तुमच्याकडे येतात आहे. एकंदरीत काय परिस्थिती आहे, कोण कोण आपल्यापर्यंत आलेलं आहे, साधारण काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत, काय सांगायला आपण? प्रभागातले म्हणजे जवळजवळ सर्वच इच्छुक उमेदवार पोहोचलेले आहेत आमच्यापर्यंत. त्यातल्या त्यात गणेश कसपटेंच्या मिसेस ज्या आहे सारिका गणेश कसपटे, त्यांचं आमच्या प्रभागात इथे जवळच त्यांचं ऑफिस असल्यामुळे त्यांचं नेहमी नजर असते इथल्या म्हणजे सगळ्या कार्यावर. वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात आणि त्याच्या प्रमाणे त्यांचा जनसंपर्क हा चांगला झालेला आहे. त्यांच्याकडून आपण अपेक्षित करू शकतो घरातल्या व्यक्तीसारखे झालेले आहेत. त्याच्यामुळे आपली जी कामं आहेत ती प्रभागातली कामं किंवा जे काही रस्त्यांची कामं आहे, जे काही अडचणी आहेत ते त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचू शकतील आणि त्याच्याप्रमाणे ते काम करू शकतील असं आम्हाला एक वाटतं.